जय हरी महाराज, जय जय शिवराय. हरी जय हरी. मला आपल्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही जे आपल्याला जे सहकार्य केलं, मला दिंडी काढायची होती, पण मला विचार पडला की बुवा आता आपल्याला दिंडी तर काढायची आळंदी ते पंढरपूर. पण मग आता जायचं कसं? मग आता ते व्यवस्था नव्हती, म्हणजे थोडेफार होते ओळखीचे, पण मग आपण जे मला सहकार्य केलं त्याच्यामुळे आपला जे मराठा समाज जोड्या गेला. इथून तिथून मला म्हणजे आळंदी, पुन्हा पुण्यामध्ये सुद्धा व्यवस्था झाली, पुढं पुन्हा त्या जेजुरीत सुद्धा व्यवस्था झाली, पुन्हा निर्यावर, पुन्हा लोणंद, फलटण अशी सगळी जागोजागी व्यवस्था झाली. त्याबद्दल मला आमच्या दिंडी वारकरी दिंडीच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल मला तुमचं मनापासून धन्यवाद. आतापर्यंत इथं एवढी लिंक नाही होती लागली, परंतु आपण जी लिंक लावून दिली समाजाच्या माध्यमातून त्याबद्दल आपले धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. काहीच अडचण नाही. कुठल्याही अडचणीला पुन्हा- कधी फोन, कुठल्याही अडचणीला कधीही कॉल करा. जरांगे पाटलाच्या आशीर्वादाने सगळा समाज एकत्र झालाय. आणि मला पुढं जागोजागी लोकांनी विचारलं बुवा तुम्ही समजा कुठले, मी सांगितलं बुवा जालना जिल्ह्यातलं आहे म्हणलं, इंदलकरवाडी गाव आहे, नांदरवाली सराटी सुद्धा आहे आमच्या तिकडे. त्याने विचारलं बुवा जरांगे पाटलाच्या गावाजवळ आहे का? मी म्हणलं हो. त्याच्यामुळे मला पुन्हा सहकार्य मिळालं. आणि त्याच्यात तुम्ही जे त्या लोकांना फोन केले, काही जे नंबर दिले, आणि ते जरांगे पाटलाच्या नावामुळे मला बरंच सहकार्य मिळालं आपल्या माध्यमातून. काहीच अडचण नाही. सगळा समाज एकत्र झाला आपला. आणि तुमचे पण धन्यवाद. दरवर्षी वारी काढा. तुम्हाला कुठली अडचण आली तर कधी कॉल करा. आम्ही अर्ध्या रात्र तयार आहे मदत करण्यासाठी. आता आम्ही 28 तारखेला निघायला लागलो गावातून. आता पुन्हा जर काही अडचण आली तर तुम्हाला फोन करू. ठीक आहे. धन्यवाद. मदत लागली तर तिथं सहकार्य करा मला. काहीच हरकत नाही. कधीही कॉल करा. ओके. बरं. धन्यवाद. रामकृष्ण.